मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्याकडे एक राजू नावाचा मुलगा होता आणि तो कधी सांगायचाच नाही, एकदम गरीब होता, पाठीमागे बसायचा कोपऱ्यामध्ये आणि इतका शांत आणि इतका गरीब आणि तो सारखा घाबरलेला असायचा. बाळांनो, एमपीएससी ची तयारी करणारं पोरग, त्याला 2 टायमाचा स्वयंपाक करून, धुणे भांडे करून, सावत्राईचे लुगडे धुवून आपल्याकडे इथे यायचा क्लासला. त्याचे वडील कॉन्स्टेबल होते, त्याच्या वडिलांचं दुसरं लग्न होतं आणि हे पोरग जे आहे ना, हे पोरग सकाळ संध्याकाळ मार खायचं. म्हणजे एखाद्या कामावाल्या बाई सारखा ती त्याची सावत्राई त्याचा वापर करून घ्यायची. आणि ज्यावेळेस त्याचं सिलेक्शन झालं आणि त्याच्या लिस्ट मध्ये आलं, त्याचं वाक्य काय होतं म्हणलं का, राजूच्या आयुष्यामधली ही सर्वात पहिली खुशी म्हणजे त्याने त्याच्या वयाच्या 24व्या वर्षापर्यंत एकही दिवस सुखाचा पाहिलेला नव्हता. आणि वडिलांचं काही लक्ष नाही, वडिलांचं त्या बायकोमध्येच लक्ष पूर्णपणे. मग मला एवढं वाईट वाटलं त्या गोष्टीचं. म्हणलं तू सांगितलं का नाही आलं, सांगितलं का नाही. त्याच्यानंतर राजू 1 वर्षानंतर बायकोला घेऊन भेटायला आला मला. त्यावेळेस राजूची तब्येत सुधारली होती, त्याच्या चेहऱ्यावरची एकदम रौनक बदललेली होती. याचा अर्थ असा असतो की आपण किती अडचणीत आहेत, त्यासाठी ईश्वर आपल्याला एक मार्ग देत असतो आणि तो मार्ग जर तुम्ही नाही कॅश केला किंवा तो मार्ग जर नाही स्वीकारला